नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपला विषय आहे भेंडीवरील भुरी रोग आणि त्यांचं नियंत्रण। भुरी हा भेंडीवरील एक महत्त्वाचा रोग आहे। या रोगामुळे भेंडी पिकामध्ये जवळपास 30% नुकसान होऊ शकतं। हा बुरशीजन्य रोग असून इरिसिफे सिकोया सिरम या नावाच्या बुरशीमुळे होतो। या रोगाची आपण लक्षणे बघितली तर सुरुवातीला पानावरती वरच्या बाजूला गोलाकार पांढऱ्या रंगाचे ठिपके पडतात। कालांतराने ते ठिपके एकमेकात मिसळून संपूर्ण पानावरती पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ आपल्याला दिसून येते। पांढऱ्या बुरशीची वाढ ही पानाच्या वरच्या बाजूला तसेच खालच्या बाजूला सुद्धा होते आणि जास्त प्रादुर्भाव झाल्यास ज्या पानांवरती या रोगाचा प्रादुर्भाव झालेला असतो ती पाने सुकून जातात। या रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर पिकामध्ये आपण स्वच्छता राखली पाहिजे, कारण या बुरशीची बुरशी बीजे ही जे गवतवर्गीय वनस्पती किंवा इतर काकडी वर्गीय पिके असतात त्याच्यावरती असतात आणि नंतर ती मुख्य पिकावरती येतात। तसेच या रोगाचं आपल्याला जैविक पद्धतीने नियंत्रण करायचं असेल तर एम्पिलोमायसिस क्विस गॅलिस नावाच्या बुरशीची आपण फवारणी करू शकतो। त्याचप्रमाणे वेगवेगळी बुरशीनाशकांचा वापर करून आपण या रोगाचं नियंत्रण करू शकतो। पाण्यात विरघळणारे गंधक त्याचं प्रमाण 3 ग्रॅम प्रति लिटर, हेक्झॅकोनाझोल 1 मिली प्रति लिटर, टेबिकोनाझोल अधिक ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन हे संयुक्त बुरशीनाशक याचं प्रमाण 1 मिली प्रति लिटर यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी तुम्ही घेऊन या रोगाचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करू। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।